अजूनही पुरुषी मानसिकता समाजात आहे. मी कुठल्याही राजकीय माणसाची बायको नाही, सून नाही, मुलगी नाही. मला जो वारसा लाभलेला आहे तो पवार कुटुंबियांचा लाभलेला आहे. पक्षाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांची आठवण आहे. पक्ष बदलला आहे म्हणण्यापेक्षा परिस्थिती बदललेली आहे. पक्ष बदललेला नाही आहे. गुंगी गुडिया हा शब्द ज्या हर्षवर्धन सपकाळांनी वापरला आणि सपकाळ्यांसारख्या माणसानं असं एखाद्या स्त्रीवर बोलणं पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हा फक्त सुनेत्रा वहिनींचा वर बोलले असं नाही, पण बघतानाच समाजाची अशी मानसिकता बाईला कळत. बाई वेळ पडली तर दुर्गाही होऊ शकते, कालीही होऊ शकते, सरस्वती होऊ शकते आणि ती लक्ष्मी पण आहे. सोशल मीडिया हे हत्यार म्हटलं तर खूप चांगलं आहे आणि म्हटलं तर खूप वाईट. आज हर्षवर्धन सपकाळ असं बोलले किंवा त्यांनी समर्थन केलं. वहिनींनी काय परिस्थितीत राज्याचा कारभार हातात घेतला. आज डोंगरा एवढं दुःख तिच्या डोक्यावर होतं, पण नेहमीच दादांनी आपल्याला शिकवलेलं आहे काम म्हणजे सगळं आणि माणसांची सेवा म्हणजे सगळं. जनतेसाठी जर आपण काम करत असू तर आव्हानं आणि अडचणी हे येत राहतात. नमस्कार, तुम्ही बघताय थिंक टीव्ही आणि माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकतीच ज्यांची निवड झाली त्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे. ताई, खूप खूप स्वागत. थँक्यू आणि अभिनंदन की वैशाली नागवडे यांना पुण्यातले तर सगळे ओळखतात, पुण्यातले पदाधिकारी. पश्चिम महाराष्ट्रामध्येही तुमचं नाव आहे, पण आता बघणार आहे संपूर्ण महाराष्ट्र. तर मला अगदी तुमची ओळख वैयक्तिकरित्या करून द्या ना, की घरी कोण असतं किंवा काय काय आहे, शिक्षण काय झालं अशा संदर्भात. मी वैशाली नागवडे. माझं माहेर उरळी कांचन आहे आणि सासर दौंड आहे. बेसिकली गावाकडचं राजकारण याच्याशी माझं लग्न होईपर्यंत काहीही संबंध नव्हता. माझं शिक्षण सेंट ॲन्सला झालेलं आहे. आय एम अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड. आणि माझं कॉलेज हे SP कॉलेज होतं, त्याच्यामुळे मी पूर्ण पुणेरी आहे. आणि त्याच्यानंतर मला एक मुलगा आहे आणि बेसिकली माझं कम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं केडगाव या ठिकाणी दौंड तालुक्यामध्ये. हडपसरला एक इन्स्टिट्यूट होतं. मी नोकरी करायची नाही म्हणून हे इन्स्टिट्यूट सुरू केले आणि विद्याप्रतिष्ठान बारामती याची माझ्याकडे फ्रँचायझी होती कम्प्युटर इन्स्टिट्यूटची. आणि त्याच्यामुळे माझी ओळख पवारसाहेबांशी आणि दादांशी झाली. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी कुठल्याही राजकीय माणसाची बायको नाही, सून नाही, मुलगी नाही. मला जो वारसा लाभलेला आहे तो पवार कुटुंबियांचा लाभलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लाभलेला आहे असं मी समजते. वाटलं होतं, कारण बरेच दिवस हे प्रदेशाध्यक्षपद रिक्त होतं आणि जी नावं येत होती अर्थात त्यात तुमचं नाव होतं, पण अचानक अशी घोषणा होईल. आधी काही सुनेत्राताईंशी बोलणं झालं, त्यांनी कल्पना दिली कसं? नाही, चर्चा चालू होत्या. पद नेमायचे हे माहिती होतं, परंतु अशी डिटेल चर्चा नव्हती. एक दिवशी तुम्ही बघितलं असेल, ज्या दिवशी आपलं आंदोलन होतं आत्ता काँग्रेसने जे स्टेटमेंट केलं त्याच्या आदल्या दिवशी आमचे आमदार गर्जेसाहेब यांचा फोन आला की ताई पक्ष ऑफिसमध्ये येऊन सुनेत्रा वहिनींना भेटा, काहीतरी काम आहे. परंतु त्या दिवशी मी सकाळी मला दौंडला एक दुसरी मीटिंग आमच्या कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात ठेवली होती. त्याच्यामुळे मी म्हटलं सर मला दुपारी 2पर्यंत जमणार नाही, पण मी 4-5 वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मला पत्र मिळणार आहे किंवा देणार आहे याची काही कल्पना नव्हती. मी तिथून निघाले. नंतर आंदोलन करायचं ठरलं. मग आपले शहराध्यक्ष सुनीलांना टिंगरे यांच्याशी संपर्क झाला आणि मग 5 वाजता आपण बालगंधर्व चौकात आंदोलन केलं. त्याच्यामुळे डोक्यात एकच होतं की पहिलं काम आणि नंतर बघू तिकडचं मुंबईचं काम. आंदोलन केलं. 6-6:30 वाजले आणि त्या दिवशी मुंबईला गेलेच नाही. मग दुसऱ्या दिवशी मी त्या दिवशी संध्याकाळी 6:30-7ला वहिनींशी बोलले की वहिनी मला बोलवलं असं कळलं होतं, पण आज जमत नाही आहे किंवा एवढ्या उशिरा. मग म्हटलं उद्या ये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवगिरीवर पत्र मिळालं. अच्छा, त्याच्या आधी असं काही फॉर्मल बोलणं झालं नव्हतं. दादांनंतर पक्ष किती बदलला? खरं तर पक्षाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांची आठवण आहे. पक्ष बदलला आहे म्हणण्यापेक्षा परिस्थिती बदललेली आहे. पक्ष बदललेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे दादांच्या बरोबर असणारा म्हणजे दादा असतानाचा पक्ष आणि नसतानाचा पक्ष यात फार मोठा फरक आहे. त्याचं कारण आहे की प्रत्येक माणसाला दादांची जाणीव आणि उणीव भासती आहे, परंतु निसर्गापुढे काही नाही. परिस्थितीवर मात करत पुढे चालावं लागणार आहे.
पण प्रत्येक क्षणी दादांची आठवण आहे. ज्या पद्धतीने रुपाली चाकणकरांनी रिझाईन केलं, त्यांना करायला सांगितलं, जे काही घडलं असेल ते, त्यानंतर म्हणजे त्या सगळ्या प्रकरणामध्ये पक्षाची खूप बदनामी झाली आणि विशेषतः महिलांची झाली, म्हणजे महिला विंगची झाली आणि महिला राजकारण्यांची पण झाली. मला असं वाटतं की तुम्हाला हे पद मिळालेलं आहे, तर ही जी इमेज आहे ही कशी बदलणार? खरं सांगू का, काम करत असताना, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना मग अजूनही पुरुषी मानसिकता समाजात आहे. त्याच्यामुळे मी नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी विचार करते, की आपल्याला चांगलं काम करायचं आहे. काय झालं, नाही झालं याच्यावर विचार करण्यापेक्षा आपण चांगल्या दिशेने जाऊयात आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊयात. आणि स्त्री म्हणून जेव्हा मी सगळ्या गोष्टीकडे बघते, मग आत्ता तुम्ही बघितलं असेल परवाचं काँग्रेसचं स्टेटमेंट आदरणीय सुनेत्रा वहिनींविरोधात असेल किंवा अनेकदा महिलांना, मग कुठल्याही मग कुठल्या पक्षाची असो किंवा ती एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारी असो, आता तू महिला कॉर्डिनेटर म्हणून, प्रमुख म्हणून काम करते, अजूनही महिलांना कमी लेखलं जातं. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत असतात. पण ही सामाजिक बदल घडण्याची गरज आहे. महिलांचा विषय जेव्हा येतो तेव्हा तो कधीच राजकीय नसतो, असं माझं मत आहे. पण मग पुन्हा महिला विंग उभारावी लागणार आहे. कसं असतं, आधी ज्याच्याकडे पद असतं त्याचं एक सेटिंग असतं, त्याची माणसं असतात, त्यांचं काही गट असेल, जे काही असेल ते. तर नवीन येणाऱ्या माणसाला एकतर मध्ये झालेला हा सगळा प्रकार, त्यानंतर झालेली बदनामी आणि त्याच्यानंतर ही सगळी उभारणी नव्याने करणं, एकतर बायकांना विश्वास देणं आणि नव्याने ही विंग उभारणं, त्यात अजित पवारही नाही, खूप आव्हानं आहेत. नक्कीच आव्हानं तर आहेत, पण मी असं समजते कुठलंही क्षेत्र असो, घरापासून आव्हान सुरू होतं. कारण महिलेला, म्हणजे तू असेल, मी असेल, घरातून निघताना तिथपासून आपलं आव्हान सुरू होतं. टाईम मॅनेजमेंट, फॅमिली मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असतात. त्याच्यामुळे पक्षातलीही मॅनेजमेंट किंवा आव्हानं नक्की आहेत. पण नेहमीच दादांनी आपल्याला शिकवलेलं आहे की काम म्हणजे सगळं आणि माणसांची सेवा म्हणजे सगळं. त्याच्यामुळे जनतेसाठी जर आपण काम करत असू तर आव्हानं आणि अडचणी हे येत राहतात. अजितदादांना त्यांच्या राजकीय आयुष्यात किती वेळा अडचणी आल्या आणि मी दादांच्या त्या वाईट वेळा आणि चांगल्या वेळा ह्या दोन्ही बघितलेल्या आहेत. दादांचे पेशन्स बघितलेले आहेत. त्याच्यामुळे आव्हानावर मात करायला मी दादांना डोळ्यासमोर ठेवणार आहे की दादा किती पेशंटली वागले, दादांनी काय काय केले. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, प्रेस किंवा मीडिया हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्हाला तुमचं काम असतं, आम्हाला आमचं काम असतं. काम करत असताना चांगल्या वाईट टीका, कधी खूप एखादी गोष्ट अंगावर येणार असते, पण त्या काळात दादांनी कधीही त्यांचा संयम ढळून दिलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे दादांचा तो संयम, दादांचं ते वागणं, काम करणं सगळं लक्षात ठेवून वाटचाल करणार आहे. वैशाली नागोडे स्वभावाने कशा आहेत? आक्रमक आहेत की शांत आहेत? बॅलन्स्ड आहे. वेळ पडली तर खूप आक्रमक पण होऊ शकते आणि वेळ पडली तर शांत राहून मी तेवढीच स्वभावानं फ्लेक्झिबल आहे. कारण शेवटी काम करत असताना सगळ्यांना पाची बोटं सारखी नसतात, आपण घास खातो तेव्हा. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या लोकांना, सगळ्या स्वभावांच्या लोकांना ॲडजस्ट करायचं असतं. घरातच किती मोठी ॲडजस्टमेंट असते हे तुलाही माहिती आहे. त्याच्यामुळे बाहेर तर समाजात आणि पक्षात काम करताना बऱ्याच गोष्टी, एखादी गोष्ट नाही आवडली तरी ती ॲक्सेप्ट करायची. आता खरं सांगायचं ना तर 26 वर्षाच्या ह्या आयुष्यामध्ये आता स्वभाव बदलला आहे आणि आता पोक्तेपणाची जाणीव व्हायला लागली आहे. त्याच्यामुळे ती एक जबाबदारीची जाणीव जास्त आहे. राग आला तरी तो कंट्रोल कसा करायचा याचं पण एक थोडंसं यंत्रणा राबवावी लागणार आहे. कारण राजकारणात जास्त बोलून चालणार नाही, जास्त राग व्यक्त करून चालणार नाही, याची पूर्ण जाणीव आहे. आणि अशा परिस्थितीत वहिनींना साथ देणं, त्यांचं बळ वाढवणं, त्यांचं मार्गदर्शन, आणि वहिनींकडनं सुद्धा एक गुण खूप, जो दादांचे गुण जेवढे घेण्यासारखे आहेत, वहिनींकडनं एक गुण घेण्यासारखा आहे की वहिनी खूप ऐकतात लोकांचं. त्याच्यामुळे तो ऐकण्याचा गुण हा मला घ्यावा लागेल वहिनींकडनं. महिलांकडे ना खूप वेळा रबर स्टॅम्प नेतृत्व म्हणून बघितलं जातं. म्हणजे गुंगी गुडियासारखा एखादं शब्द उच्चारण असू द्या किंवा जनरलच, ते होऊ नये म्हणून तुम्ही काय करणार?
आता गुंगी गुडिया हा शब्द ज्या हर्षवर्धन सपकाळांनी वापरला, म्हणजे त्यांनी समर्थन केलं त्या वाक्याचं जेव्हा त्यांच्या म्हणजे सोशल मीडियावर आलं काँग्रेसच्या. खरं तर हर्षवर्धन सपकाळांना बुलढाण्याचा वारसा आहे. जिजाऊंचं जन्मस्थान बुलढाण्यामध्ये आहे आणि सपकाळ्यांसारख्या माणसानं ज्या बुलढाण्यातनं ते येतात असं एखाद्या स्त्रीवर बोलणं पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हा फक्त सुनेत्रा बहिणींचा वर बोलले असं नाही, पण बघतानाच समाजाची अशी मानसिकता बाईला कळत नाही, बाईला समजत नाही. होय. पण बाई वेळ पडली तर दुर्गाही होऊ शकते, कालीही होऊ शकते, सरस्वती होऊ शकते आणि ती लक्ष्मी पण आहे. याचं भान समाजाने राखलं पाहिजे. सोशल मीडियावर ज्या पद्धतीने महिलांना ट्रोलिंग होतं, आपण महिलांबद्दलच बोलतो, पण महिला राजकारण्यांना वाटेल त्याच्यावरनं जज करतात. म्हणजे त्यांच्या लुक्सवरनं, त्यांच्या कपड्यांवरनं, त्यांच्या बोलण्यावरनं. हे यातल्या बऱ्याच गोष्टी या पुरुषांच्या बाबतीत होत नाही. म्हणजे ती बाई गाडीतनं कशी उतरते इथून लोकांच्या नजरा असतात आणि इतकं जास्त जजमेंटल असतो समाज राजकारणी महिलांच्या बाबतीत. त्याला कसं तुम्ही हँडल करणार? खरं सांगायचं तर फक्त माझं असं मत आहे, मी 26 वर्ष सामाजिक राजकीय आयुष्यात आहे. फक्त राजकारणातच महिलांना त्यांच्या वागण्या बोलण्यावरून दिसण्यावरून जजमेंट केलं जात नाही, तर एखाद्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीवर पण तसं म्हणजे तिच्यावर जज केलं जातं. त्याच्यामुळे ही पुरुषी मानसिकता किंवा सामाजिक मानसिकता ही बदलणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त ती एक स्त्री आहे, ती छान आहे दिसायला किंवा ती अशी वागते बोलते म्हणून तिच्यावर, एखाद्या पुरुषावर नाही ते कधी कॉमेंट होत. त्याच्यामुळे मूळ इथून आपण बदलणं गरजेचं आहे. ट्रोलर्स वगैरे या सगळ्या गोष्टी आता होतील. ट्रोलर्सचा पण विषय कसा आहे माहिती आहे का, की सोशल मीडिया हे हत्यार आपण म्हणतो पॉयझनिंग आहे. म्हटलं तर खूप चांगलं आहे आणि म्हटलं तर खूप वाईट आहे. आणि मी उलट तुमच्या माध्यमातून ह्या यंग जनरेशनला एक हे करेल की एखादी गोष्ट तेव्हा ती दुसरं कोणीतरी फॉरवर्ड करतो, ती लगेच फॉरवर्ड करण्यापेक्षा त्याच्यावर प्रोसेस करा. ती बरोबर आहे का, खरी आहे का, खोटी, आणि व्यक्त होत असताना परिस्थिती काय होती आणि काय आहे ह्याच्यावर पण. म्हणजे आत्ता परत मी पुन्हा काँग्रेसचं बोलीन की आज हर्षवर्धन सपकाळ असं बोलले किंवा त्यांनी समर्थन केलं, वहिनींनी काय परिस्थितीत राज्याचा कारभार हातात घेतला. आज डोंगरा एवढं दुःख तिच्या डोक्यावर होतं, ती वहिनींना कुठं म्हटलं तर त्या खूप खूप चांगलं आयुष्य जगू शकतात. पण जनतेसाठी त्या समाजापुढे सगळ्या त्या डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवून आज आपल्यासाठी आलेले आहेत. त्यांनी हातात घेतलेला आहे कारभार, पक्षाचा कारभार हातात घेतलेला आहे. मग अशा परिस्थितीत अजून 6 महिने झाले नाहीत, म्हणजे तुम्ही एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाचा विचार केला तर एखादा कर्ता पुरुष गेल्यानंतर ती बाई वर्षोनवर्ष सावरत नाही त्याच्यातून. पण आज वहिनी 6 महिन्यात त्या सक्षम झालेल्या आहेत, समाजाला सामोरे जात आहेत, प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न. माणूस आईच्या पोटात काही शिकत नाही, वेळ द्यावा लागतो. आणि आता त्यांची अजित पवारांशी बरोबरी करणं म्हणजे तेवढं योग्यही नाही. अजितदादांनी 40 वर्ष समाजासाठी काम केलं. तुम्ही 40 वर्षाचा काळ आणि 4 महिन्याचा काळ हा नाही कम्पेअर करू. आणि त्या वहिनी म्हणून मी म्हणत नाही, त्या राष्ट्रीय आमच्या अध्यक्षेत म्हणून मी म्हणत नाही, पण 40 वर्षाचा एखाद्या माणसाचा कामाचा वेळ आणि 4 महिन्याचा वेळ हे समाज समजून घेईल आणि जनता समजून घेईल अशी माझी अपेक्षा आहे. पण सपकाळांनी असं बोलणं खरं तर त्यांच्या विचारधारेला पटणारं आहे का? जो काँग्रेस पक्ष, आज तुम्ही म्हणताय की 33% आरक्षण महाराष्ट्रात पहिल्यांदा आलं लोकल बॉडीजमध्ये, राजकारणात महिला 33% आरक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिल्यांदा आल्या. मला वाटतं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ते राबवणार आहे. आणि त्याच महाराष्ट्रातला एखादा काँग्रेसचा अध्यक्ष, हे विचारधारा कुठे चाललेली आहे? आणि अशा गोष्टी राजकारणासाठी कराव्यात का? शेवटचं समाज म्हणून आणि राजकारण म्हणून ह्या 2 गोष्टी आपण बाजूला ठेवणार आहोत की नाही? शेवटचे 1-2 प्रश्न. पश्चिम महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी पक्ष संघटना कशी वाढवणार? आमदार आहेत, महिला कार्यकर्त्या तितक्या जरी नसल्या तरी महिला आमदारही आहेत तुमच्या, पण पक्ष जो वाढवणं आहे, खालची बाकीची लोकप्रतिनिधी सोडून जी वाढवायची ती कशी वाढवणार? तुम्ही बघितलं असेल की एक तर पहिल्यांदा पक्षामध्ये रिस्ट्रक्चरिंग करणं आणि पक्षातल्या पॉवर्स डिसेंट्रलाइज्ड करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. मी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून 14 वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला तो अनुभव आहे. म्हणजे एखाद्या तालुक्यातला निर्णय वैशाली नागवडेंनीच घ्यावा असं नाही आहे. त्या तालुक्यातली परिस्थिती त्या तालुक्यात काम करणाऱ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना जास्त माहिती असते.
त्यांना तो आपण अधिकार अलॉट करू. म्हणजे मी जरी राज्याची प्रमुख म्हणून आज काम करणार असेल तरी माझं म्हणणं आहे की आपण बघितलं असेल की जॉग्रॅफिकली आणि सुद्धा महाराष्ट्राचे प्रश्न वेगवेगळे आहेत. विदर्भातल्या शेतकरी महिलेचा प्रश्न, मराठवाड्यातल्या शेतकरी महिलेचा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रातलीच शेतकऱ्याचा प्रश्न कम्प्लीट वेगळे आहेत. MIDCs तुम्ही बघितलं की एक एम्पॉवरमेंटचा विषय घेऊ, कम्प्लीट 4 कोकणमध्ये वेगळे प्रश्न. ह्याच्यावर सुद्धा पुढच्या काळात सगळ्या पक्षांना विचार करावा लागणार. एखादा प्रश्न घेत असताना, पॉलिसी करत असताना त्या वेळची परिस्थिती, त्या वेळची जॉग्रॅफिकल कंडिशन, मग कुठे एम्प्लॉयमेंट आहे, कुठे एज्युकेशन आहे, हेल्थ आहे का, हे सगळे विषय डोक्यात ठेवून खऱ्या अर्थानं जर राजकारणातनं समाजकारण साधायचं असेल तर याचा विचार महाराष्ट्रातल्या सगळ्यांना करावा लागणार आहे. परत एकदा कालपासून परवापासून जी काही पदं देत आहेत, म्हणजे राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष आहे असं अधोरेखित होतं, अशा पद्धतीने सोशल मीडियावरती चर्चा होते. तुम्ही बघितलं असेल आता माझ्या आधीच्या दोन्ही प्रदेश अध्यक्ष चाकणकरताई असतील किंवा त्याच्या आधी चित्राताई असतील, ह्या OBC समाजातनं येत होत्या. मग असं बोलणं हे अजिबात बोलणं म्हणण्यापेक्षा ही चर्चाच चुकीची आहे. किंवा तटकरे साहेब असतील, तुम्ही बघितलं असेल आमचे 9 मंत्री आहेत, मुस्लिम समाजातनं येतात, वेगवेगळ्या आदिवासी मंत्री आहेत. म्हणजे मला कळत नाही की नेहमीच राष्ट्रवादीवर हे लेबल का लावलं गेलं. कारण पक्षाचं नेतृत्व एखादा मराठा समाजातला नेता करतात. भुजबळ साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष होते, आपले अकोल्याचे पिचड साहेब पक्षाचे अध्यक्ष होते. मग तुम्ही इतिहास तपासणार आहात का? मग एखादा समाजातला माणूस बसल्यानंतर फक्त त्याच्यावर चर्चा करणार आहात का, किंवा मागचं आणि पुढचं राजकारण म्हणण्यापेक्षा तो विषय तुम्ही पाहणार आहात का नाही. त्याच्यामुळेच मी मगाशी म्हटलं सोशल मीडियामध्ये जे येतं त्याच्यावर प्रक्रिया करणं, प्रोसेस करणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, सुनेत्रा पवारांनी आता नवनवीन पदाधिकारी नेमायला सुरुवात केलेली आहे. कुठेतरी पक्षामध्ये एक स्वतःचं अशी एक काय म्हणतो कडी तयार करणं, संरक्षण कडी तयार करणं, असा काही प्रयत्न आहे? अजिबात असं नाही आहे. तुम्ही बघितलं असेल आमची पत्रं जी आहेत तटकरे साहेबांच्या सहीने निघालेली आहेत. योगायोगानं आता पार्लमेंट चालू आहे. सुनेत्रा वहिनी इकडे होत्या आणि ओव्हरऑल प्रोसेस, पक्षाची प्रोसेस थांबू शकत नाही. आणि काय झालं, गेले 4 महिने तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या इलेक्शन्स आल्या. विधान परिषदेची झाली, त्यांची स्वतःची इलेक्शन झाली, मग दादा गेल्यानंतर जिल्हा परिषदची इलेक्शन झाली. ह्या इलेक्शनचा काळ गेल्यामुळे ह्याला थोडीशी ती लांबली म्हणू आपण, परंतु सह्या तर तटकरे साहेबांच्याच आहेत. त्याच्यामुळे हे जे बोललं जात आहे, चित्र रंगवलं जात आहे, चित्र किंवा समाजात पेरलं जात आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. काही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि महाराष्ट्राचं राजकारण प्रत्येक दिवशी बदलत आहे, त्यामुळे या बदलत्या राजकारणाला सामोरं जायची तुम्हाला शक्ती हो, अशा सदिच्छा. आणि थँक्यू व्हेरी मच.